देवाला बळी देण्यासाठी निघाले आणि चौघांचा जागीच मृत्यू, पण बोकड आणि कोंबडा वाचला। ही बातमी ऐकल्यानंतर संपूर्ण परिसर हादरून गेला। ज्यांना देवासाठी नेलं जात होतं ते जिवंत राहिले आणि ज्यांनी त्यांना नेलं तेच काही क्षणात कायमचे निघून गेले। मध्य प्रदेशातील जबलपूर परिसरात घडलेली ही घटना ऐकून लोक काही काळ शब्दच हरवून बसले। एका कुटुंबाने देवाला नवस बोलला। नवस पूर्ण झाल्यानंतर देवाला बळी देण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यासाठी एक बोकड आणि एक कोंबडा घेऊन ते सर्वजण पूजा करण्यासाठी गेले होते। पूजा शांततेत पार पडली होती। घरात मोठा कार्यक्रम ठेवण्यात आला। पाहुणे येणार होते। मटण बनवायची तयारी सुरू होती आणि सर्वजण आनंदात होते। त्या दिवशी सकाळपासून घरात वेगळाच वातावरण होतं। गावातील नातेवाईक जमा झाले होते। काही जणांनी पूजा साहित्याची व्यवस्था केली होती तर काही जणांनी पुढच्या जेवणाच्या कार्यक्रमाची जबाबदारी घेतली होती। सर्व काही सुरळीत सुरू होतं। गाडीत बसताना सुद्धा कुणाला कल्पना नव्हती की हा त्यांचा शेवटचा प्रवास ठरणार आहे। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं। गाडीत एकूण 6 लोक बसले होते। त्यांच्यासोबत तो बोकड आणि कोंबडा देखील होता। पूजा संपल्यानंतर आता घरी परतण्याची घाई सुरू झाली होती। काही जण पुढच्या कार्यक्रमाबद्दल बोलत होते तर काही जण हसत खेळत प्रवासाचा आनंद घेत होते। रस्त्यावर वातावरण पूर्णतः सामान्य होतं। कुणालाही पुढच्या काही मिनिटात काय होणार आहे याची किंचित कल्पना नव्हती। चारगवान जबलपूर मार्गावर गाडी वेगाने पुढे जात होती। रस्त्यात काही ठिकाणी तीव्र वळणं होती। स्थानिक लोकांच्या मते हा रस्ता आधीपासूनच धोकादायक मानला जातो, पण त्या क्षणी गाडीत बसलेल्या लोकांचं लक्ष फक्त घरी पोहोचण्यावर होतं। चालकही वेगात गाडी चालवत होता। वातावरणात हशा होता, चर्चा होती आणि त्याचवेळी मृत्यू काही अंतरावर दबा धरून बसला होता। एका तीव्र वळणावर अचानक परिस्थिती बदलली। चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं। वेग जास्त असल्याने गाडी डगमगली। काही क्षणातच सगळं हाताबाहेर गेलं। गाडी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या रेलिंगवर आदळली। धडकेचा आवाज इतका भीषण होता की आसपासच्या परिसरात घबराट पसरली। रेलिंग तोडून गाडी थेट खाली नदीच्या पात्रात कोसळली। गाडी खाली पडताच सर्वत्र आरडाओरडा सुरू झाला। आवाज ऐकून जवळचे स्थानिक नागरिक धावत घटनास्थळी पोहोचले। खाली पाहिल्यानंतर त्यांच्या अंगावर काटा आला। गाडीचा पूर्ण चक्काचूर झाला होता। काचा फुटल्या होत्या, लोखंडी भाग वाकले होते आणि गाडीच्या आत अडकलेले लोक मदतीसाठी ओरडत होते। काही क्षणांसाठी कुणालाच काय करावं हे सुचत नव्हतं। स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं, पण परिस्थिती अत्यंत कठीण होती। गाडी इतकी चेपली गेली होती की दरवाजे उघडणंही अवघड झालं होतं। जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागत होती। नदीच्या पात्रात उतरून बचावकार्य सुरू करण्यात आलं। प्रत्येक सेकंद महत्त्वाचा बनला होता। एक एक करून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू होता। काही जण गंभीर अवस्थेत होते, काहींची हालचाल पूर्णपणे बंद झाली होती। घटनास्थळी असलेल्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती। पोलीस आणि स्थानिक नागरिक मिळून जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते, पण काही क्षणातच एक भयंकर सत्य समोर येऊ लागलं। बचाव पथकाने सर्वांना बाहेर काढल्यानंतर स्पष्ट झालं की या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला। 2 जण गंभीर जखमी अवस्थेत आढळले। जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं। घटनास्थळी मृतदेह पाहून नातेवाईकांचा आक्रोश सुरू झाला। काही वेळापूर्वी आनंदात असलेलं कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त झालं होतं। पोलिसांनी परिसर बंद करून पंचनामा सुरू केला। अपघाताचं कारण शोधण्याचं काम सुरू झालं। प्राथमिक तपासात गाडीचा वेग जास्त असल्याचं समोर आलं। तीव्र वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती मिळाली। मात्र या घटनेत एक गोष्ट अशी होती ज्यामुळे पोलीससुद्धा काही काळ स्तब्ध झाले। गाडीमध्ये देवाला बळी देण्यासाठी नेलेला बोकड आणि कोंबडा देखील होते। एवढ्या भीषण अपघातानंतर गाडीत सर्व काही उद्ध्वस्त झालं होतं। लोकांचा मृत्यू झाला होता, पण जेव्हा बचाव पथकाने गाडीच्या आत पाहिलं तेव्हा त्यांना धक्का बसला, कारण ज्या प्राण्यांना बळी दिलं जाणार होतं त्यांचं संपूर्ण चित्र वेगळं होतं। कोंबडा आणि बोकड दोघंही जिवंत होते। बोकडाला कानाला किरकोळ दुखापत झाली होती, पण तो सुरक्षित होता। कोंबडाही वाचला। ज्या माणसांनी त्यांना देवासाठी नेलं होतं ते मात्र या जगात उरले नव्हते। घटनास्थळी उपस्थित असलेले नागरिक काही काळ या दृश्याकडे फक्त पाहत राहिले। कुणालाही विश्वास बसत नव्हता। ही बातमी परिसरात वेगाने पसरली। लोकांनी या घटनेबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू केल्या। काहींनी याला निव्वळ योगायोग म्हटलं तर काहींनी नियतीचा विचित्र खेळ असल्याचं सांगितलं, पण जे दृश्य घटनास्थळी दिसलं होतं ते पाहिल्यानंतर अनेकांच्या अंगावर काटा आला होता, कारण मृत्यू कुणाला घ्यायचा आणि कुणाला वाचवायचं हे काही क्षणात बदलून गेलं होतं। जबलपूर परिसरात या घटनेची मोठी चर्चा सुरू झाली। सोशल मीडियावरही या अपघाताबद्दल अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या। लोक एकाच गोष्टीबद्दल बोलत होते, ज्या बोकडाचा आणि कोंबड्याचा बळी दिला जाणार होता ते दोघे वाचले कसे आणि गाडीतले 4 लोक जागीच कसे गेले, या प्रश्नांनी अनेकांना हादरवून सोडलं। दरम्यान पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। जखमींवर उपचार सुरू करण्यात आले। अपघातग्रस्त गाडी बाहेर काढण्यासाठी मोठी यंत्रणा लावावी लागली। घटनास्थळावर बराच वेळ गर्दी होती। स्थानिक लोक अजूनही त्या अपघाताचा आवाज आणि दृश्य विसरू शकत नव्हते। काही सेकंदात सगळं संपलं होतं। या घटनेने पुन्हा एकदा वेगवान वाहन चालवण्याचा धोका समोर आणला। एका आनंदाच्या प्रवासाचा शेवट मृत्यूमध्ये झाला। घरात जेवणाचा कार्यक्रम होणार होता। पाहुण्यांची वाट पाहिली जात होती, पण त्याच घरात काही वेळातच शोककळा पसरली। ज्यांनी सकाळी हसत घर सोडलं ते पुन्हा कधीच परत आले नाही। देवाला बळी देण्यासाठी निघालेल्या त्या प्रवासाची शेवटची गोष्ट मात्र संपूर्ण देशाला विचारात टाकून गेली। चौघांचा जागीच मृत्यू झाला, पण ज्यांचा बळी दिला जाणार होता तो बोकड आणि कोंबडा जिवंत राहिले। हा फक्त अपघात होता की नियतीने दिलेला एखादा विचित्र संकेत? हा प्रश्न अजूनही अनेकांच्या मनात कायम आहे।